Next part of enzyme is general properties of enzymes. First property आहे proteinaceous nature. Most of all enzymes are proteins, but all proteins are not enzymes. राइबोझाइम आणि आरएनएज वगळता बाकीचे एन्झाइम प्रोटीनच आहेत. Chemically they are made up of proteins. More than 100 amino acid linked to form active enzyme. त्यामध्ये काही एन्झाइम असे आहेत की त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन पार्ट असतो. They are made up of only proteins. These are called as simple enzymes. त्यांना आपण simple enzymes म्हणतो. आणि असे simple enzymes पहा, पेप्सिन, अमायलेज, युरिएज. They are made up of only protein part. The enzymatic proteins are substances having high molecular weight. जर peroxidase molecular weight पाहिलं तर smallest enzyme म्हणतो, smaller enzyme म्हणतो, त्याचं 40,000 एवढं molecular weight आहे. आणि कॅटालेज नावाचं एन्झाइम आहे, लार्जेस्ट एन्झाइम म्हणतो आपण, त्याचं molecular weight आहे 2,50,000 एवढं मॉलिक्युलर वेट आहे. युरिएजचा विचार केला तर 4,83,000 एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. आता जे एन्झाइम सिंपल एन्झाइम आहेत त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन न बनलेले आहेत ते, परंतु बरेच एन्झाइम जे आहेत ते प्रोटीन पार्ट प्लस नॉन प्रोटीन पार्ट असे बनलेले आहेत. त्यांना आपण प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्ट. The enzyme having non-protein part along with protein part are called as conjugated enzymes or holo enzymes. त्यामध्ये जो प्रोटीन पार्ट असतो होलो एन्झाइमचा त्याला म्हणायचं ॲपो एन्झाइम. समजा हा प्रोटीन पार्ट आहे आणि त्याच्याबरोबर जो नॉन प्रोटीन पार्ट जोडलेला असतो त्याला आपण म्हणतो कोफॅक्टर. आणि हे जे कोफॅक्टर्स असतात एकतर मेटल आयनच्या फॉर्म मध्ये असतात किंवा ऑर्गॅनिक असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये आहेत. कॉमन मेटल आयन फॉर्म्स Zn++. तुम्ही अल्कोहोलिक फर्मेंटेशनची रिॲक्शन पाहिली तर त्यामध्ये झायमेज एन्झाइम ॲक्ट होतं, कॉम्प्लेक्स एन्झाइम आहे आणि त्या ठिकाणी Zn++ हा कोफॅक्टर वापरला जातो. काही रिॲक्शन्स मध्ये Cu++ हा कोफॅक्टर वापरला जातो आणि एरोबिक रिस्पिरेशनच्या पहिल्या स्टेप म्हणजे ग्लायकोलायसिस या स्टेप मध्ये बऱ्याच ठिकाणी Mg++ हा कोफॅक्टर वापरला जातो. ॲसिटिलेशनच्या प्रोसेसमध्ये Mg++ हा कोफॅक्टर वापरला जातो. आता ऑर्गॅनिक कोफॅक्टर्स जे असतात ते दोन प्रकारचे आहेत.
small organic molecules which are loosely associated with enzyme protein. जे फॅक्टर्स, जे ऑर्गॅनिक फॅक्टर्स या एन्झाईम बरोबर लूजली अटॅच झालेले असतात त्यांना आपण म्हणतो कोएन्झाइम्स. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड, थायमिन पायरोफॉस्फेट, NADFMN are common examples of coenzymes. हे काही कॉमन एक्झाम्पल आहेत कोएन्झाइमचे. These coenzymes are derived from water soluble vitamins. जसं NAD असेल तर व्हिटॅमिन B पासून बनलेलं आहे, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स पासून बनलेले असतात. कोफॅक्टर्स विच आर टाइटली बाउंडेड टू एन्झाईम प्रोटीन आर कॉल्ड ॲज प्रोस्टॅटिक ग्रुप. जे कोफॅक्टर्स एन्झाईम बरोबर टाइटली बाउंडेड असतात त्यांना आपण म्हणतो प्रोस्टॅटिक ग्रुप. आणि एक्झाम्पल आहे हीम मॉइटी ऑफ पेरॉक्सिडेज इज अ गुड एक्झाम्पल ऑफ प्रोस्टॅटिक ग्रुप. हीम मॉइटी ऑफ पेरॉक्सिडेज. कोएन्झाइमचे जे सोर्सेस आहेत त्यामध्ये थायमिन पायरोफॉस्फेट व्हिटॅमिन B1 पासून बनतं. NAD निकोटिनिक ऍसिड पासून बनतं. कोएन्झाइम A पॅन्टोथेनिक ऍसिड पासून बनतं. त्यानंतर कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. एन्झाइम्स आर बायोकॅटॅलिस्ट. दे कॅटलाइज बायोलॉजिकल रिॲक्शन. इट इज an organic catalyst. They only speed up the rate of reaction. पहा, आपण समजा आपल्याकडं मोटरसायकल आहे आणि ती मोटरसायकल आपण चालवत निघालोय. बंद असलेली मोटरसायकल ढकलत 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 आपण घेऊन चाललोय. तर 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी जवळपास 10 मिनिटाचा ड्युरेशन लागेल. ज्याचे त्याच्याप्रमाणे थोडा व्हेरिएबल असेल. परंतु जर पेट्रोल असेल आणि ही मोटरसायकल जर स्टार्ट केली तर तेच 1 किलोमीटर अंतर गाठण्यासाठी 1 मिनिटाचा सुद्धा कालावधी लागणार नाही. म्हणजे पेट्रोल असल्यामुळं त्या मोटरसायकलनं मोटरसायकलचा रेट काय केला, स्पीडअप केला, वेग वाढवला. त्याप्रमाणे एन्झाईम सुद्धा वेग वाढवतात. बट दे नेव्हर चेंज द इक्विलिब्रियम ऑफ रिॲक्शन. त्या रिॲक्शनचं इक्विलिब्रियम चेंज करत नाहीत. Enzyme themselves do not participate in the reaction. स्वतः रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. They remains unchanged at the end of reaction. रिॲक्शनच्या शेवटी ते स्वतः बदलत पण नाहीत. Therefore enzymes needed in small amount. त्यामुळे स्मॉल अमाउंट मध्ये लागतात. फॉर एक्झाम्पल, इथं जर पाहिलं तर कॅटालेज एन्झाईम एक मॉलिक्यूल आहे तो किती 5 लाख हायड्रोजन पेरॉक्साइड बनवतो, कन्वर्ट करतो. म्हणजे एन्झाईम अतिशय कमी क्वांटिटी मध्ये लागतं. कमी क्वांटिटी मध्ये लागतं.
The molecule of enzyme is larger than that of substrate. एन्झाईमचा जो मॉलिक्यूल असतो तो सबस्ट्रेट पेक्षा मोठा असतो. And hence during reaction specific part of enzyme molecule come in contact with substrate. एन्झाईमचा मॉलिक्यूल लार्ज असतो आणि तो त्याच्या पर्टिक्युलर अशा साईट बरोबर एन्झाईमच्या सबस्ट्रेट कंबाईन होत असतं. त्या ज्या साईट आहेत की ज्या साईट बरोबर हे एन्झाईम आहे, याची समजा ही साईट आहे, इथं सबस्ट्रेट कंबाईन होणार आहे, या साइट्सना आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह साइट्स. यांना आपण म्हणतो ऍक्टिव्ह साइट्स. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे एम्फोटेरिक नेचर्स. Chemically, most of the enzymes are proteins, therefore they show amphoteric nature. Enzymes can react with acidic substances as well as alkaline. म्हणजे अल्कलाइन सबस्टन्सेस बरोबर पण रिॲक्ट होणार एन्झाईम आणि ॲसिडिक सबस्टन्सेस बरोबर पण रिॲक्ट होणार आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो एम्फोटेरिक नेचर. त्यानंतर स्पेसिफिसिटी. particular enzyme combines with particular substrate. जसं सुक्रेज एन्झाईम फक्त सुक्रेज वर ऍक्ट होणार, लॅक्टेज एन्झाईम फक्त लॅक्टोज शुगर वर ऍक्ट होणार. अशा प्रकारे पर्टिक्युलर एन्झाईम पर्टिक्युलर सबस्ट्रेट वरच ऍक्ट होतं, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिसिटी. Enzymes are specific in their action. त्यानंतर टर्न ओव्हर नंबर. पहा, एका सेकंदाला एक एन्झाईम किती मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन करतं त्याला आपण म्हणतो टर्न ओव्हर नंबर किंवा टॉन. टॉन म्हणतो आपण त्याला. कार्बोनिक अनहायड्रेट जे आहे हे सगळ्यात हायेस्ट ऍक्टिव्ह असणारं एन्झाईम आहे. एका सेकंदाला 6 लाख मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन करतं. तुम्हाला तर माहिती आहे कार्बोनिक अनहायड्रेट्स कुठं आहे. कार्बोनिक अनहायड्रेट्स CO2 प्लस वॉटर. In presence of carbonic anhydrase, it is converted into H2CO3. 6 lakh molecules of substrate converted into product per second. एवढ्या हाय स्पीडनं कन्व्हर्जन करतं कार्बोनिक अनहायड्रेट्स. परंतु लोएस्ट स्पीड असणार एन्झाईम लायसोझाईम 0.5 पर सेकंद या स्पीडनं काम करतं. त्यानंतर एन्झाईम्स आर कोलायडल. कोलायडल स्टेटमुळे सरफेस एरिया वाढतो. कोलायडल स्टेटमध्ये एन्झाईम असतात त्यामुळं बाइंडिंगचा सरफेस एरिया वाढतो. त्यासाठी ही प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. तर अशा काही प्रॉपर्टीज आहेत एन्झाईमच्या.